नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. यंदाचा मान्सून आधीच एल निनोच्या सावटाखाली असल्याची चर्चा सुरू असतानाच आता जागतिक हवामान संघटनेने म्हणजेच WMOने आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. अलीकडेच आपण पाहिलं होतं ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र विभागानं एक महत्त्वाचा इशारा दिलेला होता. पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात एल निनो हा सुपर एल निनोमध्ये रूपांतरित होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती. आता प्रशांत महासागरात तयार झालेला एल निनो पुढील काही महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून त्यामुळे जगभरात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी आणि टोकाच्या हवामान घटनांचा धोका वाढू शकतो असा अंदाज नुकताच WMOने दिलेला आहे. मग एल निनो नेमका किती बळकट होणार, भारताच्या मॉन्सूनवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि जगभरात कोणत्या भागांमध्ये पावसाचं आणि तापमानाचं चित्र कसं राहू शकतं, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला एक गोष्ट समजून घेऊया, WMOने नेमकं काय म्हटलंय. तर जागतिक हवामान संघटनेच्या ग्लोबल सीझनल क्लायमेट अपडेट या ताज्या अहवालानुसार प्रशांत महासागरात विकसित झालेली एल निनोची स्थिती जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत आणखी वेगाने तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि इतर तीव्र हवामानांशी संबंधित घटनांचा धोका वाढू शकतो. WMOने असंही स्पष्ट केलंय की जगातील प्रमुख हवामान संस्थांनी तयार केलेल्या संगणकीय हवामान मॉडेल्समध्ये एल निनो आणखी बळकट होईल याबाबत मोठ्या प्रमाणावर एकमत दिसून येत आहे. म्हणजेच हा अंदाज केवळ एका संस्थेचा नसून अनेक जागतिक हवामान संस्थांच्या निरीक्षणावरती आधारित आहे. सध्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचं तापमान वेगानं वाढत आहे. हवामान मॉडेल्सनुसार एल निनोचं निरीक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये समुद्रपृष्ठाचं तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. समुद्राच्या तापमानात होणारी ही वाढच एल निनो अधिक बळकट होण्याचं प्रमुख लक्षण मानलं जात आहे. WMOच्या अंदाजानुसार उत्तर गोलार्धातील शरद ऋतू म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याच काळात विषुववृत्तीय अटलांटिक महासागराचं तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं जागतिक हवामान व्यवस्थेवरती एकाच वेळी अनेक महासागरांचा प्रभाव पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. WMOच्या अंदाजानुसार बोलायचं झालं तर 60 अंश दक्षिण आणि 60 अंश उत्तर अक्षांशाच्या दरम्यानच्या बहुतांश भूभागावर म्हणजेच जगातील बहुतांश लोकवस्ती असलेल्या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रशांत महासागरातील डेटलाईनच्या पूर्वेकडील भागात समुद्रपृष्ठाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता तब्बल 80% अधिक असल्याचं WMOने म्हटलं आहे. आता डेडलाईन म्हणजे काय असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल तर सांगतो. प्रशांत महासागरातील 180 अंश रेखांशावर असलेली काल्पनिक रेषा जी हवामान निरीक्षणासाठी महत्त्वाची मानली जाते तिला म्हटलं जातं डेडलाईन. त्याशिवाय हिंद महासागर आणि उष्णकटिबंधीय अटलांटिक महासागरातही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जाते. जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील पर्जन्यमानाचा अंदाज एल निनोच्या प्रभावाशी सुसंगत असल्याचं WMOने स्पष्ट केलेलं आहे. अहवालानुसार मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भारतीय उपखंड, हिंद महासागराच्या काही भागांमध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता पुढच्या काळामध्ये सुद्धा वाढणार आहे. याचा अर्थ असाही आहे की भारतात मान्सूनवरती दबाव निर्माण होऊ शकतो, मात्र पुढे याचा संपूर्ण अर्थ देशात दुष्काळच पडेल असा होत नाही. कारण भारतातील पावसावर हिंद महासागर, द्विध्रुव म्हणजेच IOD सारख्या इतर हवामान प्रणालींचाही प्रभाव असतो. WMOच्या अंदाजानुसार आफ्रिकेतील अनेक भाग, मध्य अमेरिका, कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकेच्या विविध प्रदेशांमध्ये पर्जन्यमानात म्हणजेच पावसात मोठी तफावत दिसू शकते. युरोपमध्येही उत्तर आणि दक्षिण भागात वेगवेगळं चित्र राहण्याची शक्यता आहे. दक्षिण युरोपमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर उत्तर युरोपमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र WMOने स्पष्ट केलं आहे की युरोपसाठीचा हा अंदाज इतर प्रदेशांच्या तुलनेत कमी निश्चिततेचा आहे. एल निनो आणि ला निना म्हणजे काय तर याबद्दल आपण यापूर्वीही बोललेलो आहेत, पण परत एकदा या ज्या संकल्पना आहेत त्या थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर एल निनो आणि ला निना या एल निनो दक्षिणी दोलन म्हणजेच ज्याला आपण
ENSO असं म्हणतो, या जागतिक हवामान प्रणालीच्या 2 परस्पर विरोधी अवस्था आहेत. प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्रपृष्ठाचं तापमान सरासरीपेक्षा वाढलं की यल निनो तयार होतो. साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी यल निनो विकसित होत असतो आणि तो 9 ते 12 महिने टिकत असतो. बहुतेक वेळा त्याची सुरुवात मार्च ते जून या कालावधीच्या दरम्यान होते, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात त्याची तीव्रता सर्वाधिक असते. विशेष म्हणजे जागतिक तापमानावर त्याचा सर्वाधिक परिणाम यल निनो तयार झाल्यानंतरच्या पुढील वर्षात दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते यल निनोचा परिणाम प्रत्येक देशात सारखाच होत नाही. त्याची तीव्रता, कालावधी, तो कोणत्या ऋतूत विकसित होतो आणि हिंद महासागर, द्विध्रुव म्हणजे त्याला IOD म्हणतो, यासारख्या इतर हवामान प्रणालींसोबत होणाऱ्या परस्पर संवादावरही त्याचा परिणाम आणि त्याची परिणामकारिकता ही अवलंबून असते. म्हणूनच यल निनो सक्रिय असला तरी सर्वच भागात एकसारखा पाऊस पडेल किंवा सर्वत्र दुष्काळच पडेल असंही निश्चितपणे म्हणता येत नाही. भारतातही पुढील काही आठवड्यात IODची स्थिती, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र, अरबी समुद्रातील हवामान प्रणाली आणि मान्सूनची प्रगती यावर अंतिम पावसाचं चित्र अवलंबून असणार आहे. एकूणच काय, तर जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार ताज्या यल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील हवामानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाढली असली तरी भारतातील अंतिम मान्सूनची परिस्थिती ठरवताना IODसह इतर हवामान प्रणालींची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्यामुळे येत्या काही आठवड्यात प्रशांत महासागरातील यल निनो, हिंद महासागरातील IOD आणि भारतातील मान्सूनच्या प्रगतीवर हवामान तज्ज्ञांचं बारकाईनं लक्ष राहणार आहे. आणि हवामान तज्ज्ञ काय सांगतायत, त्यासोबतच इतर अभ्यासक काय सांगतायत, हे सगळं काही आपण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. मी या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.